आज सासूबाईंना करंजी खाण्याची इच्छा झाली होती. आता म्हटलं इच्छा झालीच आहे तर चला आपण बनवायला पण घेऊया. दरवेळेस आम्ही मैदा आणि रवा मिक्स करून हे पीठ मळतो, पण यावेळेस फक्त रव्याच्याच करायला घेतल्या होत्या. आणि तिकडे वाऱ्याने झाडाचं पान सुद्धा हलत नाहीये, पण या पोरांना पतंग उडवायची. आता आपलं काय ऐकत नाहीत. म्हटलं उडवा तुम्ही. आता आमचं ठरलं होतं की हे पीठ भिजेपर्यंत घरातली सगळी कामं आपण आवरून घ्यायची आणि त्यानंतर करंजी बनवायला लागायचं. म्हणून मी तर आपली माझी कामं करायला घेतली. घरात पोरं असली की घरात सगळीकडे असा पसारा तर पडलेलाच असतो. आवरून मी किचनमध्ये जाऊन बघते तर सारण इकडे तयार झालं होतं. भाजीची तयारी पण सासूबाईंनी करायला घेतली होती. आज पहिल्यांदा मी मुळ्याची भाजी बनवायला घेतली. आता ती कशी होतीये काय माहिती, पण जेव्हा पतंग फाटली त्यावेळेसच पिल्लू येऊन आमच्या घरामध्ये बसलं होतं. आता हे तर आमचं ठरलेलं असतं, लाटी आत्या लाटणार आणि त्यानंतर सारण मी भरणार. आणि आत्याबाईंनी मला सांगितलं होतं की आपल्याला त्याच्या कडा काही कापून काढायच्या नाहीयेत, सारण तसंच भरायचं आणि ते चिमटवून ठेवायचं. म्हटलं तुम्ही म्हटला तसं. आता आमच्या शाळेला आज सुट्टी आहे, पोरं पण खेळायला कोणी नाहीये, त्यामुळे आमचं असंच आम्हाला मदत करायचं काम चाललेलं आहे. त्या दोघांचं ते चाललंय. मी आपल्या इकडे करंज्या भरून घेतल्यात. आता हे बघा, आमच्याकडे ना घरात सगळीकडे अशा मुंग्या झालेल्या असतात. दिवसातून 4 वेळा तरी खडू ओढायचं होतं, पण ह्या काही जात नाही. आता याचं कारण काय आहे माहिती नाही. बरं, माझ्या या शेगडीविषयी बऱ्याच जणी मला विचारत असतात की कोणती शेगडी आहे, कशी आहे, आम्हाला सुद्धा सांग. तर ग्लेन ब्रँडची ही शेगडी आहे. मी खूप दिवसापासून वापरते, मला तरी खूप जास्त आवडते. पण आमच्याकडे असं चाललेलं असतं, लाईट गेली की इकडून तिकडे तिकडून इकडे सारखी कढई काढावी लागते. गरमागरम करंजी तयार झाली. आत्यांना म्हटलं खाऊन सुद्धा बघा, आणि करंजी बघून त्यांच्या चेहऱ्यावरती एवढी मोठी स्माईल आली होती. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.